तर आज मी बघणार आहे चटपटा असा क्रिस्पी असा उपवासाचे पॉपकॉर्नची रेसिपी बघा. हे थोडे छोटे असतात, मी थोडे मोठे केले बघा, किती क्रिस्पी असे आहे. त्यासाठी घेतला आहे मस्तपैकी 2 वाट्या भिजवलेला साबुदाणा होता आहे बघा. छान भिजवलेला साबुदाणा आहे. आता यामध्ये टाकणार आहे मी काही इन्ग्रेडियंट्स म्हणजे हिरवी मिरची बारीक कट केलेली, कढीपत्ता बारीक कट करून, पुदिना बारीक कट करून, सोबतच घेतला आहे मस्तपैकी जाडा-भरडा शेंगदाण्याचा कूट. यामध्ये तुम्ही पनीर पण टाकू शकता. मी पनीरच्या ऐवजी शेंगदाण्याचा भरपूर असा कूट टाकलेला आहे. तिखट टाकला आहे, चवीनुसार मीठ टाकलं आहे आणि मस्तपैकी टाकला आहे बॉइल्ड बटाटा. बघा सर्व इन्ग्रेडियंट्स मस्तपैकी मी घेतलेले आहे. यामध्ये तुम्ही पनीरचे छान असे बारीक बारीक काप करून पण टाकू शकता बघा. आता मस्त सर्व इन्ग्रेडियंट्स मी मस्त हाताने चोळून मिक्स करून घेणार आहे. बघा सगळे इन्ग्रेडियंट्स आपले छान मिक्स झाले पाहिजे. छान चोळून मिक्स करून घेणार आहे. आणि आता यामध्ये मी एक्स्ट्रा क्रंच वाढवण्यासाठी घेतला आहे फराळी चिवडा, उपासाचा चिवडा घेतलेला आहे, जो थोडा बारीक करून घेतलेला आहे. आता हे त्यामध्ये मी मिक्स करणार आहे बघा. अशा पद्धतीने मस्तपैकी क्रंची असे पॉपकॉर्न तयार होतात. एकदा तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. छान असं आपण मिक्स करून घेणार आहे. मी तेल गरम करायला ठेवलं होतं. सुरुवातीला मी जे पहिला घाणा काढला होता, छोटे छोटे मस्त पॉपकॉर्न तयार केले होते. तर तळलाच गरम केल्याच माझ्याकडे सर्वांनी खाऊन मोकळे गेले होते बघा. संपले होते माझ्या घरचा पहिलाच घाणा. मग मी तुम्हाला सेकंड घाणा पण दाखवणार आहे बघा. छान तेलामध्ये मस्तपैकी छोटे छोटे पॉपकॉर्न टाकायचे आहे आपल्याला आणि मस्तपैकी क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे आहे. ही प्रोसिजर आपल्याला थोडीशी मंद आचेवर करायची आहे. आणि पॉपकॉर्न टाकायच्या पहिले तुम्ही तेल छान असं गरम करून घ्या, नाहीतर पॉपकॉर्न तेलामध्ये सुटू शकतात बघा. हे दुसरा घाणा आहे. पहिला घाणा मस्तपैकी तळलाच क्रिस्पी होता म्हणून आम्ही खाऊन घेतला बघा. आणि ते रेकॉर्ड करायचं पण विसरून गेलो होतो बघा. छान असे मोठे मोठे पॉपकॉर्न हे बघा. पहिला घाणा मी खाऊन घेतला होता. हे दुसरा घाणा आहे. मी छोटे छोटे बॉल्स करून टाकले होते बघा. मस्तपैकी क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे. एकदम क्रिस्पी होते बघा. हे पॉपकॉर्न तुम्ही एकदम नक्की ट्राय करून बघा. खूप टेस्टी असे लागते बघा. छान मस्तपैकी मी असेच पॉपकॉर्न तळून घेतलेले आहे बघा. अगदी सोपी रेसिपी होती की नाही. उपवासासाठी काहीतरी चटपटा अशी रेसिपी ट्राय केलेली आहे. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा. खूपच टेस्टी लागते, खूपच क्रंची अशी रेसिपी तयार होते बघा. छान मस्त मी पॉपकॉर्न तळून घेतलेला. आता यामध्ये आपण टाकणार आहे वरून मसाला घेतला आहे आपण, मिरेपूड, काश्मीरी लाल मिर्च पावडर, चाट मसाला, धनापूड आणि थोडंसं मीठ घेतलेलं आहे. सर्व मसाले छान मिक्स करून घ्यायचे आहे आपल्याला बघा. त्याचे गडे छान मोडून घ्यायचे आहे. आणि हा मसाला टाकणार आहे आपण आपल्या पॉपकॉर्नवर एकदम चटपटा होण्यासाठी बघा. मस्त टाकून घ्यायचा आहे. थोडं शेक करून घ्यायचं आहे. एक्स्ट्रा मसाला आहे जो खाली चाळणीतून पडून जाईल बघा. ते छान असं क्रिस्पी झालं होतं पॉपकॉर्न. इतकी मजा आली होती आम्हाला खायला. मस्तपैकी मस्त दह्याबरोबर आम्ही सर्व केलं होतं बघा. तुम्हाला माझी आजची सोपी रेसिपी नक्कीच आवडली असेल. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच नवीन आणि सोप्या रेसिपींसोबत. बाय बाय.